प्रीतू, ऑमलेट खाऊ नकोस. का? नाश्ता झाल्या झाल्या तुला देवळात जायचंय. देवळात का? नाही म्हणजे जाईन मी, पण कारण कळलं तर. तुझी आणि दिशाची पत्रिका दाखवायची गुरुजींना. दामिनी, झालं का तुझं? नाही. मी लवकरात लवकर आईशी बोलून तुझ्या किचन मधल्या जॉबचं फायनल करतो. चांगला झालाय नाश्ता, पण तेच तेच होते नाही. म्हणजे किचन मध्ये एखादा नवा माणूस आला तर नवीन डिश बनतील. करेक्ट. जस्ट मनात आलं म्हणून बोलली. तसा माझा एक नातेवाईक आहे, तो गरजूही आहे आणि उत्तम कुकही आहे. वाटलंच होतं मला. तुम्ही म्हणत असाल तर लगेच बोलवते, एका मिनिटात येईल. आपल्याकडे पुरेशी माणसं आहेत किचन मध्ये. नाही तरी तो खा. म्हणजे नाहीच घेणार का तुम्ही कोणी नवीन माणूस? खा दामिनी. आणि मला खात्री आहे तू आईचं मन नक्की जिंकशील. मी लवकरात लवकर आईशी बोलून तुझ्या किचन मधल्या जॉबचं फायनल करतो. आदित्य, काय रे, कुठे हरवलास? आई जरा मला बोलायचं होतं. बाप रे, कुठल्या मुलीबद्दल बोलायचं का? हो. हा, म्हणजे त्या ड्राय. बोल. आई, मी मारुती मामाला पारूला जॉब देईन असं वचन दिलं. आपण तिला आपल्या किचन डिपार्टमेंट मध्ये कामावर ठेवू शकतो का? असंही खूप चांगलं जेवण बनवते, आपण सगळ्यांनी बघितलंच आहे. अरे बापरे, किर्लोस्करांच्या घरातली हवा बदलतीये वाटतं. दामिनी, नाही म्हणजे आधी निर्णय फक्त अहिल्यादेवी किर्लोस्कर म्हणजे वहिनी घ्यायच्या. आता कोणीही कसलेही निर्णय घ्यायला लागलाय. जाऊ दे बाबा, आपल्याला काय. आय एम सॉरी. मला त्यावेळेला जे सुचलं ते मी केलंय, पण तरी तू जे म्हणशील तसं आणि तसंच होईल. इतर कुणीही असतं तरी मी तुझ्या निर्णयाचा विचार केला असता, पण ती मुलगी नाही. ती मुलगी मला माझ्या नजरेसमोर सुद्धा नकोय. आणि हा विषय इथेच संपला. संपलं सगळं. म्हणजे माझं ज्यूस संपलं. प्रीतू, देवळात वेळेत पोच. खरंच पारू एवढी वाईट आहे का? आईचा निर्णय हा फायनल निर्णय आहे. झी5 ॲप आजच डाउनलोड करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचे भाग कधीही कुठेही पहा, ते सुद्धा अगदी मोफत.